कसबा गणपतीची देखील आता मिरवणूक सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निलेश, पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक आता सुरू होतीये, कसबा गणपतीची देखील मिरवणूक सुरू झालेली आहे। आता या ठिकाणी आता म्हणावं लागेल की पुण्यातील मानाच्या गणपतीची जी मिरवणूक आहे ती आता काही क्षणातच या ठिकाणी सुरू होईल। ज्या ठिकाणी मंडईमध्ये मानाच्या गणपतींचं पूजन केलं जातं तो गणपती या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। या ठिकाणी आता लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस हार अर्पण करून या ठिकाणी पुण्यातील मिरवणुकीला सुरुवात होईल। मात्र त्याआधी जर आपण बघितलं तर मानाचा पुण्यातील पहिला जो गणपती आहे कसबा गणपती तो आता मंडईमध्ये दाखल झालेला आहे। आता इथूनच पुण्यातील मानाच्या 500 गणपतींच्या मिरवणुका आहेत ते आता सुरू होईल। खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता काही क्षणातच पुण्यातील विसर्जन मिरवणूक आहे ती आता सुरू होणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय की मानाचा पहिला गणपती जो आहे कसबा गणपती तो आता या ठिकाणी दाखल झालेला आहे। पालखीत विराजमान झालेला आहे कसबा गणपती या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। या ठिकाणी आता बाप्पाची आरती होईल, त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालून या ठिकाणी प्रशासकीय पद्धतीने या ठिकाणी जी मिरवणूक आहे ती या ठिकाणी सुरू होईल। मात्र आपण दृश्यांमध्ये पाहतोय की पुण्यातील मानाची गणपती जी आहे त्याची मिरवणूक आता या ठिकाणी सुरू झाली असं म्हणता येईल, कारण मानाचा पहिला जो गणपती आहे कसबा गणपती तो मंडईमध्ये दाखल झालेला आहे। या ठिकाणी आता आरती होईल आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की या ठिकाणी आता म्हणजे परंपरेनुसार मंडईमध्ये ज्या पुण्यातील गणपती जे आहेत ते या मंडईमध्ये दाखल होतात आणि इथूनच आरतीला सुरुवात केली जाते। निलेश, पुण्यामध्ये सध्या काय नियोजन करण्यात आलेलं आहे, कारण आता मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरू झाल्यानंतर इतर मंडळांच्या मिरवणुका देखील सुरू होणार आहे। खरं तर परंपरेनुसार मानाचा पहिला गणपती, दुसरा, तिसरा असे 5 गणपती ज्यावेळेस मार्गस्थ होतात त्यानंतर पुण्यातील इतर जे मंडळ आहेत किंवा दगडूशेठ गणपती असेल किंवा भाऊरांगरे असेल त्यांची सुद्धा मिरवणूक याच वेळेत सुरू होत असते। मात्र श्रीमंत दगडूशेठ गणपती जो आहे तो साधारण 4 वाजता मिरवणुकीमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतो। मात्र आता जर आपण बघितलं तर मानाचे 5 गणपती जे आहेत ते आता या ठिकाणी लाईनीला लागलेले आहेत आणि आता काही क्षणातच मिरवणुकीला सुरुवात होईल। आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की या ठिकाणी आता अजित पवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते पुण्यातील मानांच्या गणपतीची मिरवणूक जी आहे ती आता या ठिकाणी सुरू होईल। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की मानाचा पहिला गणपती जो आहे तो या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान होऊन मंडईमध्ये दाखल झालेला आहे आणि काही क्षणामध्येच या ठिकाणी बाप्पाची आरती होईल आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। निलेश, यंदा ना खरं तर लक्ष ठेवलं गेलंय जास्त ते म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी। पुण्यामध्ये या संदर्भात काय कशा प्रकारे नियोजन दिसतं तेच कर खरं तर पुण्यातील जेवढे गणपती मंडळ आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच भूमिका घेतली होती की पुण्यातील गणपती मिरवणूक जो आहे किंवा गणपती उत्सव आहे हा पारंपरिक पद्धतीने झाला पाहिजे। त्या अनुषंगाने अनेक मंडळांनी तसे देखावे सुद्धा सादर केले होते। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी विसर्जन केले जातात पुण्यातले गणपती त्या ठिकाणी कृत्रिमरित्या हौद तयार केलेला आहे जेणेकरून जी नदी आहे ती दूषित होऊ नये याची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतलेली जात आहे। नाही म्हणलं तरी पुण्यातील 80% जे गणपती मंडळ आहेत ते इको फ्रेंडली देखावे आणि गणपती बाप्पा साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर मानाचे 5 गणपती जे आहेत ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने आणि इको फ्रेंडली गणपती देखावा सादर करण्याचा संदेश देत असतात आणि देखावे सुद्धा सादर करताना आपल्याला यावर्षी सुद्धा पाहायला मिळतात। नक्कीच निलेश, तर आज दिवसभरामध्ये अशाच प्रकारे आपण पुण्यातला हा उत्साह जो आहे हा विसर्जन मिरवणुकीचा जो सोहळा आहे तो आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर आढाव्यासाठी।